छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, त्यामुळे काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला। अशातच आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका शुभ श्रावणी ही मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। विशेष म्हणजे शुभ श्रावणीच्या जागी आता झी मराठीवर एक नवी मालिका दाखल होत आहे। शुभ श्रावणी मालिकेचा पहिला भाग जानेवारी 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला, म्हणजेच अवघ्या 7 महिन्यातच या मालिकेचा प्रवास आता संपणार आहे। मालिका बंद होण्यामागे कमी झालेला टीआरपी हे प्रमुख कारण आहे। तर मालिका सुरू झाली तेव्हा मात्र प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता। यामागचं एक मोठं कारण म्हणजे मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री वल्लरी विराज। कारण नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली वल्लरी विराज ही शुभ श्रावणीमध्ये मुख्य भूमिकेत दिसली, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये या मालिकेबद्दल सुरुवातीपासूनच उत्सुकता होती। मात्र कालांतराने मालिकेचं कथानक प्रेक्षकांना अपेक्षित पद्धतीने जोडून ठेवण्यात अपयशी ठरलं। परिणामी मालिकेचा टीआरपी घसरला आणि आता ही मालिका बंद होत आहे। विशेष म्हणजे मालिका बंद होत असल्याची माहिती खुद्द वल्लरी विराजने सोशल मीडियावर दिली आहे। मालिकेच्या सेटवरचा शेवटचा फोटो शेअर करत वल्लरीने या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या असून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आभारही मानले आहेत। दरम्यान शुभ श्रावणीच्या जागी आता इच्छाधारी नागिन ही नवी मालिका दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे। काही दिवसांपूर्वी झी मराठीने आपल्या सोशल मीडिया पेजवर इच्छाधारी नागिनचा प्रोमो शेअर केला होता। त्यामुळेच आता शुभ श्रावणी संपल्यानंतर या मालिकेच्या जागी इच्छाधारी नागिनची एंट्री होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र ही मालिका नेमका कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे। तर शुभ श्रावणी मालिका बंद होत असल्याच्या बातमीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला ही मालिका आवडत होती का आणि तिच्या जागी इच्छाधारी नागिन ही मालिका पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।